चलो लेट्स गेट डाऊन टू बिझनेस. तर आता आज एक क्वेश्चन मी टाकला होता ग्रुपवरती. तो आपल्या प्रमोद चौगुळे सरांच्या ग्रुपवरनं घेऊन टाकला होता आणि त्याचं एक आन्सर पण मी तुम्हाला टाकलेलं आहे बघा ग्रुपवरती. हेच टाकलेलं आहे. त्याचे पेजेस जरा वर खाली झालेले आहेत. तर बघा, एक फक्त एवढं सांगायचं की खूप जणांना भीती वाटते की आन्सर रायटिंग सुरुवात कुठनं करायची. त्यांना थोडंसं सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही कार चालवली असेल किंवा सायकल तरी चालवली असेल, तर जोपर्यंत सायकलवर बसून तुम्ही चालवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. फक्त ते कल्पना करून किंवा हे करून किंवा कारचा हा बाबा ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे आहे, हे सगळं माहिती असल्याशिवाय, म्हणजे माहिती असून फक्त चालत नाही. ती कार ॲक्च्युली चालवायला लागते ऑन रोड किंवा हायवे वगैरेवरती, आणि मग तुम्हाला एक्सपिरियन्स होतो. एक तर आयदर तुम्ही कार चालवताल किंवा ॲक्सिडेंट करताल. तर एनिवेज, जोक सपाट. क्वेश्चन बघू आपण. बघा, क्वेश्चन आहे, ॲस्पिरेशन्स ऑफ विकसित भारत इज कंटिजंट अपॉन क्लीन सिस्टम as growth fundamentally depends upon fighting corruption. In the context of the statement, critically analyze how bureaucratic rent-seeking and slow legal process impedes India's development goals, suggest pragmatic administration and legal reforms to ensure transparency and accountability. ठीक आहे. आता क्वेश्चन कळालं नाही तर काहीतरी लिहून 5-5.5 मार्क कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. वर्किंग एक आन्सर मी दिलेलं आहे बरं का. मी पण हे फक्त क्वेश्चन वाचून हे आन्सर दिले. ह्याच्यात अजून खूप इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं त्या आन्सरमध्ये. तुम्ही पण करू शकता, सजेस्ट करू शकता. मी पण बघून नंतर सांगतो की काय ह्याच्यात बदल किंवा इम्प्रूव्हमेंट होऊ शकले असते. तर बघा, आन्सरची स्टार्टिंग मी काय केलेली आहे. आन्सरच्या स्टार्टिंगमध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा करप्शन परसेप्शन इंडेक्सचं टाकलेलं आहे. इंडियाची रँक 96 होती 191मध्ये. ठीक आहे, अशी मी सुरुवात केली आहे. सिन्स द क्वेश्चन इज अबाउट करप्शन, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ओके. ह्याच्याऐवजी तुम्ही अशी स्टार्ट करू शकले असते की बाबा करप्शन काय आहे, ठीक आहे, किंवा विकसित भारतचे गोल्स काय आहे, हे करू शकला असता. किंवा अजून काही वेगळे करंट हॅपनिंग्समध्ये काहीतरी करू शकला असतं, एखादी इव्हेंट टाकू शकला असता. पण इंट्रो जी असते ना, इंट्रो मी बघतोय खूप सारे आन्सर्स MPSCवाले, UPSCवाले इवन, की बाबांनो 4-4 लाईन्स लिहितात. असं नाही. एक लाईन वन स्टेटमेंटमध्ये इंट्रो असायला पाहिजे तुमचा. ओके. आणि सपोर्टिंग मग काहीतरी अशी एक डायग्राम किंवा काहीतरी चार्ट वगैरे असं असायला पाहिजे. आता बघा, क्लीन सिस्टम. आता डायग्राम कुणासाठी करायचा, मेन जी गोष्ट असते ना विचारलेली त्यासाठी ना. आता इथे दोन गोष्टी विचारल्यात बरं का. आपण क्वेश्चन थोडा ब्रेकडाऊन केला तर 3 मेन गोष्टी क्वेश्चनच्या डिमांड आहेत. पहिली जी आहे ती इथपर्यंत आहे बघा. पहिला जो क्वेश्चनचा डिमांड आहे की विकसित भारत आहे त्यासाठी क्लीन सिस्टम लागते आणि फायटिंग करप्शन करायला लागतं. तर हे थोडंसं आपल्याला लिहायला लागेल. मग क्वेश्चन इथनं येतो की क्रिटिकली अनालाइज करा की रेंट सिकिंग सिस्टम किंवा ब्युरोक्रेटिक रेंट सिकिंग आणि लीगल प्रोसेस कसे इम्पीड करतात इंडियाच्या डेव्हलपमेंट गोल्सला. त्याच्यानंतर हा तिसरा पाठ इथनं चालू होतो की सजेस्ट करा काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड लीगल रिफॉर्म्स टू इन्शुअर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ओके. तर पहिला मी सुरुवात अशी केली की असं असं आहे बाबा, इंडियाचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलमध्ये काय रँक आहे. त्याच्यानंतर क्लीन सिस्टम कशाला पाहिजे एक विकसित भारत व्हायला. ओके. 5 ट्रिलियन इकॉनॉमी, ॲक्च्युली हा गोल आहे 2027पर्यंत, आता 30पर्यंत एक्सटेंड केलेला आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा. पण तरी मी लिहून टाकला त्यावेळी डोक्यात जे काय होतं ते. त्यानंतर का पाहिजे विकसित भारत, की मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडियाला एक सक्सेस करायला, आणि इंडियाची डेमोग्राफिक डिव्हिडंट, हे सॉरी हे थोडी धूळ आलेली आहे त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी फोटो काढताना. आता बघा, इम्पिडिमेंट्स फॉर इंडिया डेव्हलपमेंट गोल. मी खूप जास्त लिहत नाही बसलो की बाबा हाऊ ब्युरोक्रॅटिक इम्पिडिमेंट्स किंवा हे असं एवढं नाही लिहू शकलो, किंवा लिहायची तेवढी जागाही नव्हती. लिहत बसलो नाही मी तेवढं. फक्त एवढं लिहिलं की इथे काय विचारलेलं आहे की काय इम्पीड करत आहेत, त्याच्यामुळे इम्पिडिमेंट्स मी डायरेक्ट सुरुवात केली. बघा, पहिलं लिहिलं स्लोज डाऊन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, की ग्राफ्ट इन प्रोव्हाइडिंग परमिशन्स फॉर लँड, एन्व्हायरमेंट, है ना, या सगळ्या गोष्टी क्लिअरन्ससाठी हे जे ग्राफ्ट होतं त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कमी होऊन जाते. ही इम्पेडिमेंट आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही का, कारण इंडिया इज व्ह्यूड ॲज करप्ट अँड क्लोज्ड इकॉनॉमी, है ना. त्याच्यानंतर इनोव्हेशन सफर्स विच लॅक्स इन्सेंटिव्ज. तर मग मी दिलं बघा, ब्रेन ड्रेन होतं, IIT सगळे बाहेरगावी जातात ते. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इस्टंट, कारण करप्शन आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये, बाकीच्या इन्स्टिट्यूशन्समध्ये पण तुम्ही बघा. हा जो मी हे केलेलं आहे ना की बाबा मुद्दा सांगा एक,
असा मुद्दा सांगा बॉक्समध्ये, त्याची वन लाईनर एक्सप्लेनेशन करा किंवा एक्झाम्पल द्या. आणि इतकं एक लक्षात ठेवा की बाबा 1 पॉईंट इज इक्वल टू 1 मार्क. तर हा क्वेश्चन 15 मार्क्सचा आहे. तर ह्याच्यात तुमची इंट्रो, बाकी काय चार्ट आणि जे जे काय आहेत, आता टोटल मिळून ॲटलिस्ट मिनिमम 15 पॉईंट, त्याला 15 नाही तर 12 पॉईंट्स तरी तुम्ही जनरेट करायला पाहिजे. ओके, त्याला आता पुढे बघू. ह्युमन रिसोर्स झाली, त्यानंतर मार्जिनायलायझेशन, वुमेन, शेड्यूल कास्ट, ट्राईब्स, बॅकवर्ड एरियाज या सगळ्यांचं मार्जिनायझेशन येतं. त्यांचा अनबॅलन्स डेव्हलपमेंट आहे, रूरल अँड अर्बन डिवाइड, डिजिटल डिवाइड है ना, इंटर अँड इंट्रास्टेट डिवाइड, असे सगळे रिजनल डिवाइड वगैरे होऊन जातात. हे सगळं या सगळ्या गोष्टी हे करतात. आता हे मी खूपच जनरलिस्टिक आन्सर दिलेले आहे बरं का. आणि ह्या 6 म्हणजे ह्या मार्क्स कसे भेटतील मी तुम्हाला सांगतो नंतर. ओके. परत एक सांगतो अजून एक गोष्ट की जो जो आपला पेपर चेकर असतो तो पेपर असा चेक नाही करत. म्हणजे पेपर जो असतो असा व्हर्टिकली चेक होतो, असा लाईन बाय लाईन वर्ड बाय वर्ड चेक नाही होत. तो पटापट पटापट बघत जातो. त्याच्यामुळे बघा मी काय करून ठेवलेलं आहे की अंडरलाईन बॉक्सेस आणि डबल अंडरलाईन करून ठेवलं. मेजर हेडिंग्स आहेत तिथे माझी अशी स्टाईल आहे की मी डबल अंडरलाईन करतो. आणि जे एकदम त्यानंतर विथिन ते सब हेडिंग्स असतात त्याला बॉक्स करतो. अजून काय महत्त्वाचं लिहायचं असेल ब्रेन ड्रेनसारखं तर त्याला मग अंडरलाईन करून ठेवतो. ओके, ही माझी स्टाईल आहे. तुम्ही थोडं वेगळं पण करू शकता किंवा ही तशी मी स्वतः बरं सारं टॉपर्सची कॉपी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या लोकांचे बघून किंवा स्वतःचे काही इनोव्हेट करू शकता किंवा हीच करू शकता. ओके, आता पुढे बघा. इथे क्वेश्चनची डिमांड काय होतं की सजेस्ट प्रॅग्मॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड लिगल रिफॉर्म्स. तर काही जणांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड लिगल रिफॉर्म एकत्र लिहिले असते. मी वेगवेगळे करून लिहिलेले आहेत की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स काय असतील आणि लिगल रिफॉर्म्स काय असतील. बघा आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स लिहिले मी की ई गव्हर्नन्स आणायला पाहिजे, की बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन, क्लिअरन्सेस अँड रिपोर्ट्समध्ये. ओके, त्यानंतर वन विंडो क्लिअरन्सेस, अपग्रेडिंग मिशन कर्मयोगी. एक तरी कुठली तरी स्कीमबद्दल यायला पाहिजे तुमचे वे फॉरवर्डमध्ये किंवा रिफॉर्म सजेस्ट किंवा फ्युचर सजेशन्स असतील त्यात एक तरी कुठली तरी स्कीम यायलाच पाहिजे. तर मी लिहिलं मिशन कर्मयोगी जे चाललं आहे आणि सिमिलर प्रोग्राम्स इन स्टेट्स. पुढे हे लिहायला पाहिजे होतं, आता मला कळतं की पुढे लिहायला पाहिजे होतं मिशन कर्मयोगी कशासाठी आहे की सिव्हिल सर्वंटसाठी, सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्म्स किंवा सिव्हिल सर्व्हिसेस अपग्रेडेशनसाठी. ओके, त्यानंतर अजून लिहिलं पुढे की ऑटोनॉमी द्या कशाला, CVCला, लोकपाल, लोकायुक्त. आणि एक सांगतो तुम्हाला की जो पण गव्हर्नन्स, आता हा प्रश्न आहे गव्हर्नन्सचा क्वेश्चन आला तिथे सेकंड ARC, फर्स्ट ARC या सगळ्या कुठल्या तरी एका कमिशनची तुम्हाला कुठेतरी एक तर डेफिनेशनमध्ये किंवा काहीतरी वे फॉरवर्डमध्ये तुम्हाला हे सेकंड ARC सजेशन यायलाच पाहिजे. तुम्ही ब्लफ करू शकता, मनाने लिहू शकता ते सेकंड ARC. सेकंड ARC एक एक रिपोर्ट आहेत 500-500 पानाचा, कोण तेवढं वाचत नाही बसत बरं का. तर ॲज सजेस्टेड बाय सेकंड ARC एवढं लिहिलं. मग लिगल रिफॉर्म्स 2 टाकले. ओके, 4 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स 2 ते 3 लिगल रिफॉर्म्स टाकले की बाबा हाय पेनल्टीज द्या कुठे RTIसाठी, इग्नोर केले RTIसाठी तर. आणि परत मग काय अपग्रेडिंग अँड अमेंडिंग लॉज लाईक IT ॲक्ट, इन्कम टॅक्स ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट एक्सेट्रा, कोणी 20th लॉ कमिशन सजेशन. एवढं टाकलं बस, जास्ती एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि एंड पण माझा कन्क्लुजन पण थोडं चांगलं असू शकलं असतं, पण मी हे वर्किंग कन्क्लुजन लिहिलं की फॉर इंडिया बिकमिंग अ डेव्हलप नेशन बाय 2047, जे विकसित भारत आहे काय की बाबा एक डेव्हलपिंगपासून एक डेव्हलप नेशन करायचं आपल्याला. तर करप्शन हॅज टू बी रिमूव्ड विच हॅम्पर्स ओव्हरऑल प्रोग्रेस. एवढं लिहिलं मी. तर सॉरी जरा फोटो काढताना शॅडोज वगैरे आल्यात, त्या आय एक्स्ट्रीमली सॉरी. पण बघा हे एक वर्किंग आन्सर मला वाटतं. आणि ह्याचे आन्सर्सचे मार्क कसे होतील बघा. आता हा जो आहे पूर्ण इंट्रो म्हणजे 1 लाईन इंट्रो प्लस आहे, ह्यासाठी 1/4 मार्क असा एवढा मला भेटेल असं मला वाटतं. ॲटलीस्ट 1 to 1/4, 1.5 मार्क मी देऊ शकलो पण नाही, मी स्वतः खूप कंजूस आहे मार्क द्यायला. तर बघा पुढे बघा, हे 6 पॉईंट मी लिहिलेले आहेत ह्याच्यासाठी. ह्या 6 पॉईंट खूप एक्स्ट्रॉर्डनरी पॉईंट नाहीत, खूप एक्झाम्पल्स वगैरे नाहीत, पण वर्किंग पॉईंट्स मला वाटतात. आणि मी तुम्हाला जे बोललो आहे बघा इथे की 1 पॉईंट इज इक्वल टू 1 मार्क. तर ह्या 6 पॉईंटमध्ये मला वाटतं एक चांगला एक्झामिनर असेल तो 2.5 मार्क देऊन टाकेल इथे. परत पुढे बघा, मी जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणि लिगल रिफॉर्म्स विचारलेत तिकडे बायफर्केशन केलं आहे. तर इथे 4 पॉईंट लिहिले तर त्याचा परत 1/4 मार्क इथे भेटेल. आणि प्लस लिगल रिफॉर्म्सचे 2 आणि कन्क्लुजनसाठी 1 मार्क असं मी पकडून चालतो आहे. तर बघा 1 + 1/4
ओके, 2.5 आणि 1/4 असं मिळून मला असं वाटतं की ह्या क्वेश्चनला मला ॲटलिस्ट, म्हणजे काय येत नसेल, मी जाऊन बसलो आणि मला काय माहीत नाही, तरी ॲटलिस्ट 5.5 मार्क तरी भेटतील, किंवा जर थोडासा लिनियंट झालं तर 6 मार्क तरी भेटतील आउट ऑफ 15. ओके, विच इज ओके, है ना, कन्सिडरिंग की मी काही वाचलं नाही आता, पण आन्सर रायटिंगला सुरुवात करून ठेवलेली आहे. ह्याला नंतर जसं जसं तुम्ही लिहित जाताल, आता हे एकदम कच्चा आन्सर आहे किंवा हे एकदम बिगिनर्स आन्सर, हे तुम्हाला तर नाही वाटणार, तुम्हाला वाटेल की हायफाय आन्सर आहे, किंवा एखाद्याचा खूप चांगला अभ्यास झाला 2-3, ज्यांनी डिपेंड आहे तुम्ही कधी बघता हा व्हिडिओ, कधी येतोय काय माहीत नाही, पण ज्यांनी बघितलं तर त्याला असं वाटेल की बाबा हा खूप भंकस आन्सर लिहिलं, काहीतरी हे लिहिलं, पण मला फुल डाऊट आहे, म्हणजे सॉरी डाऊट नाही, मला फुल कॉन्फिडन्स आहे की 5.5 ते 6 मार्क एवढ्या आन्सरला भेटून जातील. यू पी एस सीच्या जे मार्क देतात त्याप्रमाणे एम पी एस सी कदाचित जास्त देतील, कदाचित कमी देतील, काय माहिती, पण हे इन जनरल मी तुम्हाला सांगतो. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. आहेच काही इश्यूज मी आणत जाईल, फीडबॅक देत जा आपल्या ग्रुपवर, किंवा हे यूट्यूबवरती अपलोड करतो ते तिकडे देत जा. ओके, थँक्यू सो मच, टेक केअर.